परंतु बॉल फर्स्ट बॅटिंग साठी आमंत्रित केले तो म्हणजे बातान संघाला. चला बातान संघ सलामी जोडी जाऊ द्या. फायनल मॅच 48 संघ आपण पाहिले, त्याच्यातनं 6 संघ जे सुपर 6 मध्ये आले, त्याच्यातनं आता 2 संघ फायनल मध्ये. थेट आपण पाहतोय फायनलचा सामना मैदानावरती आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील कौतुक, संपूर्ण टीम त्यांचं सगळ्यांचं स्वागत. आमचे स्कोरर रायगडचे बेस्ट स्कोरर होतात कांचनजी पालकर, आपलं स्वागत आहे. चला वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला पंच सामन्याला सुरुवात करा. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहिले त्रिमूर्ती आमचे मिस्टर बाबरेट सँडी पालकर सर, त्यानंतर आमचे मिस्टर थार सत्यवानजी काकडे आदई, आणि त्यानंतर आमचे उपाध्यक्ष तो सन्मान्य संजीव उंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला आयोजकांच्या वतीनं आमंत्रित केलं जातं की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला पंच सामना सुरुवात करा. सुनीलजी तांडे सर बेलवली उपाध्यक्ष, त्यानंतर मिस्टर बाबरेट सँडी पालकर सर, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानावरती भातन संघाची सलामी जोडी दाखल झाली आहे. स्वप्न आणि अभिलाषा मनी बाळगून पहिलं क्रमांक चॅम्पियन होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून सध्या भातन संघाची सलामी वीर जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रवीण भोईर सोबत निलेश भोईर हे 2 बॅट्समन सध्या मैदानावरती दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती बुंचेत संघाचा गोलंदाज आणि पहिला बॉल विकेट शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिला धक्का पहिल्या बॉलवरती. प्रवीण भोईर बॅक टू द डगआउट. संतोष मामांचा चेंजर आगमन. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज राजू फडके दमदार सुरुवात मैदानावरती देत असताना पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहे. सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅट्समन इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरचा खेळाडू मैदानावरती दाखल झाला, आणि सध्या मैदानावरती फायनल लढत प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. बरेच सारे प्रेक्षक ग्राउंडवरती उपस्थित आहेत आणि बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून अधिक स्वागत. फटका ऑन साईडला खेचलाय, चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पार आल्या आल्या सागर भोईरनं ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला आणि षटकारानं स्वतःचं खातं खुलं केलंय, टीमचं खातं खुलं केलंय. रन संख्या 6, 1 गडी बाद. गोलंदाज तयार राजू, पुन्हा इनसाइड आउट, बॉल हवेत आणि फिल्डर पोहोचलेत. वेल जज, वेल कॅच. सागर भोईरची विकेट. आणि तिसऱ्या बॉलवरती पुन्हा विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समन मैदानात येतोय सतीश टावरे, इनॅट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. सध्या मैदानावरती 48 संघ आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये खेळताना, परंतु आतापर्यंत जबरजबल 42 संघांचा गाशा गुंडाळला आणि 6 संघ नशीबवान
जे सुपर 6 मध्ये आले आणि त्याच्यातनं 2 संघ मेगा फायनलचा सामना खेळतात. मैदानावरती आमदार चषकाची अंतिम रात्र आणि अंतिम सामना. 3 चेंडू 6 धावा 2 विकेट. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला गॅप मध्ये, अगदी फाईन लेगला बीट करतोय आणि धन 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 करत बॉल सीमारेषा बाहेर. 4 रन्स. सतीच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिला बॉल विकेट, त्यानंतर षटकार आला, विकेट आली, चौकार आला. 4 बॉल मध्ये 10 धावा आणि विकेट मिळाले 2. चांगला चेंडू समोर खेळतो, हलक्यातून क्लिक केले, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फिल्डर तैनात आहेत. एकदा मिळेल, एकदा विनेट संघ पोहोचला 11 वरती. षटक क्रमांक पहिलं पापोप्रेचं षटक आहे. फक्त 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती आहेत. एक सध्या आपण पाहतो लॉंग ऑफ प्रिझन मध्ये, एक खेळाडू मिड विकेटला, असे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, त्यानंतर पॉइंटला काढू ऑफ साइड मध्ये. ही फिल्डिंग रचना खेचलाय मिड विकेट मध्ये, फिल्डर नाहीये आणि बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार. 4 रन्स. चला एकूण धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. टोटल 2 गडी बाद, 15 विकेट जरी पडल्या असल्या तरी बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. स्विच प्रयत्न, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला, परंतु फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. षटक नंबर 2 फेकलं जाते. गोलंदाज कनकेश फडके. पहिल्या षटकामध्ये धाबांची लयलूट झाली, 15 धाबा आल्या. षटक नंबर 2 पुन्हा ब्लॉकमध्ये फेकण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट बॉल. पहिलं षटक 15 धाबा आल्यात, परंतु सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कनकेश फडके. सेकंड ओव्हर मध्ये सध्या आपण पाहिलं की फिल्डिंग रचना, ऑन साइडला 3 फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत, ऑफ साइड मध्ये 2 फिल्डर बाउंड्री लाईनवरती आहेत. षटक नंबर 2, 3 षटकांची लढत. पुन्हा स्विचिटचा नापाक प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये कनकेशने 3 चेंडू फेकले, तिन्ही चेंडू त्याने डॉट फेकल्यात. थोडस प्रेशर आता निर्माण झालंय. सतीश टायकनला ज्यानं चौकारा बरोबर आपलं खातं खुलं केलं होतं, परंतु सध्या 3 चेंडू बीट झालाय. 4था चेंडू डॉट आलाय. लाईन बघा, गुड लाईन वरती चेंडू पडला, थोडासा टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला बीट करतोय. 4 चेंडू डॉट. ज्या खेळाडून स्वतःच्या डावाला सुरुवात करताना चौकात ठोकत सुरुवात केली, परंतु त्यालाच 4 चेंडू बीट केलेत. कनकेश फडके चांगली गोलंदाजी करतोय. क्लीन बॉल. 4 चेंडू बीट झाल्यानंतर 5व्या बॉल वरती त्रिपळा उद्ध्वस्त केलाय आणि धक्का लागलाय 3रा. धाव संख्या 15. पाच चेंडू 1 विकेट, 0 धावा. काय गोलंदाजी कनकेश फडकेची. जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हर मध्ये धावांची लयलूट झाली, 15 धावा आल्या, परंतु सेकंड ओव्हर मध्ये टीमला पूर्णपणे कमबॅक दिलाय यंग स्टार बोनसेट संघ. आज स्वप्न मनाशी बाळगूनच आला की या स्पर्धेतलं चॅम्पियनशिप आम्हाला पटकावायचं आहे, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे आणि सध्या मैदानावरती तो खेळ करताना यंग स्टार बोनसेट संघ. कनकेश फडकेचा अंतिम चेंडू असेल. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. इनॅट क्रमांक 6 जयेश भोईर. जयेश भोईर अंतिम चेंडू. अजून एक डॉट बॉल. मेडन षटक प्लस विकेट. एकदा जोरदार टाळ होऊ द्या.
कनकेश फडकेसाठी 1 षटक 0 धावा आणि 1 विकेट. फायनल मॅच मध्ये मेडन षटक प्लस विकेट, काय गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा. असं वाटलं की 3 षटकामध्ये 40-42 पर्यंत संघ मजल मारेल, परंतु काय कमबॅक केला. कनकेश फडकेचं कौतुक करेल. षटक नंबर 2 समाप्त झाले. आतापर्यंत आपण पाहिले की धावा फडकावती धावा लागल्यात 3 गडी बाद, एकूण फक्त 15 धावा. षटक नंबर 3 अंतिम हिमांशु फडके. हिमांशु फडके ओव्हर नंबर 3 अंतिम षटक करेल. आता मैदानावरती फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि पाठवलाय बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनचा पार. षटकार षटकार टोकत सुरुवात केली. ओव्हरची स्वागत केलं गोलंदाज हिमांशूचं आणि मैदानावरती दाबा झाले तर 21 रन. शेवटचं अंतिम षटक असेल. मैदानावरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू समोर खेळतायत फिल्डर आहेत, स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. रन्स मिळेल 1. सिंगल बरोबर टीमची टोटल दाबा फडकावरती 22 रन्स. 3 गडी बाद 22 धावा. शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ एकमेका विरुद्ध आलेत. 48 संघात हे दोन संघ फायनल पर्यंत पोहोचलेत. खरं तर दोन्ही संघांचं कौतुक करेल. एका बाजूला यंगस्टार बोनसेट संघ आणि दुसऱ्या बाजूला बातान संघ. शेवटचं अंतिम षटक आहे. धावफलकावरती धावा लागलेत त्या 22. लॉस ऑफ 3 विकेट. हिमांशू पुन्हा एकदा चांगला बॉल, फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑफ प्रेझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. रन मिळते फक्त 1. सिंगलला प्राधान्य दिले. स्ट्राईक रोटेट झाली. एका धाब्याने टीम पोहोचली 23 वरती. तेच टार्गेट आहे की निदान 30 ते 32 धावेचं टार्गेट जरी मैदानात उभारलं तरी सुद्धा फायटिंग टोटल होऊ शकते. 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग रचना थोडीशी बदल, कारण लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असलं की वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागतो. आणि सध्या हिमांशू पुन्हा एकदा तयार. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे देखील संधी गमावली आहे. जिथे एकी धाव नव्हती तिथे 2 धावा आल्या. क्रिकेटमध्ये 1 धावेला किती महत्व आहे. 22 स्वरूपात रन्स मिळाल्या 2. 1 पण धाव होऊ शकली नसती तिथे जवळजवळ 2 धावा आल्यात. कधी कधी एका धावेने देखील सामना गमवावा लागतोय आणि सध्या 2 धावेने संघ पोहोचलाय. (25) 25 धावा धावपळती लागतात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावा येतात अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावा येणं गरजेचं, कारण बातान संघाची गोलंदाजी ताकदवर आहे. त्यामुळे किमान 30 ते 32 धावेचं टार्गेट तरी रचावं लागेल. फटका चांगला मिड विकेटला. अगदी वेगवान स्ट्रोक. चेंडू फेल्ड झाला तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा अगदी पूर्ण केल्यात सहजरित्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने संघ पोहोचलाय तो 27-27 धावसंख्येमध्ये. शेवटचं षटक आणि शेवटचा अंतिम चेंडू. टार्गेट सेट होणार समोर बोनसेटच्या. टोटल धावा झाल्यात त्या 27 रन. अंतिम षटकातला अंतिम चेंडू आणि समोर बॅट्समन उजव्या हाताचा. हेलिकॉप्टर उडवलाय सरळ लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. अगदी स्क्रीन जवळ विकेट मिळाली आहे शेवटच्या अंतिम बॉल वरती. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालंय. बातान संघाने मैदानावरती धावा उभारल्यात त्या म्हणजे 27-28 धावेचं लक्ष यंग स्टार बोनसेट संघाच्या समोर.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी मामा परिवार आपण या ठिकाणी पाहू शकाल. या स्पर्धेतून रचा घेत असताना आपण या ठिकाणी पाहिलात संपूर्ण मामा परिवार व्हीपी यांचे उमेश पाटील, दिनेश पाटील, नकुल पाटील, सूर्याबाई पाटील, वीरेंद्रबाई पाटील, शंतनू पाटील या सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. 18 बॉल 28 धावांची गरज. चला आता पुढचा टॉस करूया. पुढच्या वर्षी आता नाही. आमचे रोशन शेठ पाटील बघा, संतोष शेठ पाटील, साई रक्षा ट्रान्सपोर्ट, दमदार व्यक्तिमत्व, काही जबरदस्त योगदान. भले एक गाडी सेमीला बाद झाली असली तरी मात्र साई रक्षा ट्रान्सपोर्ट 12-12 किंग गावदेवी कोपरूने दमदार योगदान दिला. श्री गणेशा बैलाचे मॅनेजमेंटचा बादशाह महेंद्रभाई यांना आपण पाहतो. आमचे प्रदीपभाई असतील, संपूर्ण मित्र परिवार दमदार योगदान. मेगा फायनल व्हावी योगेश भाई, तशी ही दमदार आपल्याला पाहायला मिळते. चला तत्पूर्वी आपण सन्मान करून घेऊया. या स्थानीय डीजे साऊंड सर्व्हिसचे सर्व्हिसर नितीन भाई यावं. नितीन भाई यावं. सागर भाई. तर या ठिकाणी स्थानीय डीजे साऊंड सर्व्हिस नितीन यावं. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी विजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया. नितीन यावं. बघा डीजे साऊंड क्षेत्रातील बेतात बादशाह आणि व्हीपी भाई यांचा मामा परिवार MH0.288 सरकार स्पर्धेतून रजा घेत असताना दिलखुश मामा, राजा मामा, दत्तू मामा बघता आज न दिसला आम्हाला. चला या ठिकाणी नितीन डीजे साऊंड सर्व्हिस यांचा सन्मान करूया. कोपरोली क्रिकेट संघाचे कोच आपण किरणला पाहतो, गौतम गंभीर. आमचे शशिकांत दादा फडके, एकच वादा आमचा शशी दादा. बघा 4-5ची रात्री ज्यांनी दमदार योगदान दिला, शशिकांत शेठ यावं. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर या ठिकाणी आई एकविरा इव्हेंट लाईव्ह संदेश यावा, रुचिर यावा. रुचिरनी बघा पहिले PTC खरेदी, त्याच्यानंतर आधी त्याची मला वाटतं रुचिर आपल्या स्वतःची कुठली RK लाईव्ह ना, आता आई एकविरा लावून 3 विक्रमी खरेदी केले त्यांनी. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. तिन्ही घाटचा पाणी आपण त्यांनी पाहिलात मित्रांनो. त्याच्यानंतर कांचन पालकर यावा, 130 किलो वजनदार उपसरपंच कांचन यावा. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावा. बघा कांचन चौकात चालत जरा स्टेज आलतोय. शशिकांत बाई यांना आपण पाहतो. कांचन बाई यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. कांचन यावा. विजय आपल्या शुभास त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर पंच नंतर आपण करूया त्यांचा सन्मान. मंडप डेकोरेटर रमेश आइए. गजानन मंडप डेकोरेटर कामोटे रमेश लेकर आइए. बिल्ला और रंगा और काली को तीनों को लेकर आइए. तीनों का सम्मान किया जाएगा. आमचा नेरेपाड्याचा मामा ये. बायांच्या गाण्यामध्ये आम्ही जबरदस्त पाहतो त्यांना. मामा या आपलाही सन्मान केला जाईल. आदित्य आणि दीपक भैया आमचे समालोचक मित्र. चल या लवकर. मामा या आपलं दीपक भाई पडके आणि त्यांच्या समेत तत्पूर्वी आपण योगेश मडवी पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. दमदार आवाज. लवकरच तेही बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला वापसी पाहायला मिळेल. जसं दीपक पडके आपण सध्या वापसी पाहतो त्यांची बैलगाडा क्षेत्रामध्ये. या मामाचा आपण सन्मान करूया. प्रथमतः आदित्य थांब. आपण मामाचा सन्मान करू. नेरेपाड्याच्या मामाचा. बायांच्या गाण्यामध्ये आपण त्यांना नेहमी पाहतो. हा मामांचा सन्मान आपण करूया. त्यानंतर आदित्य आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपक पडके 6 स्टार व्हिगर, जबरदस्त ज्यांचा योगदान या स्पर्धेसाठी लाभला. सर्व संघांना त्यांच्या माध्यमातून जबरदस्त योगदान. दीपक भाई यांचा सन्मान आपण करूया. दीपक भाई यावं. चला पंचांचा नंतर घेऊ आपण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स योगेश भाई. धन्यवाद. मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. श्री दत्त क्रिकेट क्लब भातान संघाने प्रथम बॅटिंग केली आणि 27 धावा ठोकल्यात. 28 धावेचं लक्ष यंगस्टार बोनशेत संघाच्या समोर असेल. दोन्ही संघाला आम्ही लाख शुभेच्छा देऊ. हॅलो विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. तर इथे संजय हुंबे यांचा सन्मान करू. संजय मामा यावा. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. सामना स्टार्ट. लेट्स प्ले. अंतिम सामना. बॅक टू द बॉलर. फार वेगवान स्ट्रोक होता. कदाचित स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवणं कठीण झालं आणि इथे पहिला बॉल डॉट आलाय. 18 चेंडू मध्ये 28 धावेचं लक्ष. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. मनामध्ये एकच स्वप्न आहे की या स्पर्धेतली चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे आणि सध्या ती लढत मैदानावरती फायनल मॅच दोन संघांमध्ये. 28 धावेचं लक्ष असताना पहिला चेंडू डॉट.
हा चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलंय. गोलंदाजी मागपती पहिलं षटक जयेश भोईच्या माध्यमातून फेकलं जात आहे. एक चेंडू एक धाव. खर तर प्रत्येक षटकामध्ये 9.33 ची सरासरी आहे, ही मेंटेन करायची या मॅच मध्ये. आणि सध्या यंगस्टार बोनसेस संघ मैदानावरती 17 चेंडू मध्ये आता 27 धावेची गरज. फटका चांगला लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि चेंडूने उचली की करत बॉल सीमारेखा बाहेर. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि हालाय चौकार. फटका खूप वेगवान होता, परंतु असं वाटलं नव्हतं की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पोहोचेल, परंतु अतिरिक्त उसळ मिळाल्यामुळे खरं तर चेंडू सीमारेखा बाहेर गेलाय. चौकार नशिबाने आलाय. धावसंख्या 5. पुन्हा प्रहार. यावेळेस मिस टायमिंग आहे. पोहोचलाय फिल्डर. यस कॅच आणि विकेट. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीवीर सूरज फडके बॅक टू द डगआउट. एक विकेट सूरज फडकेची विकेट मैदानाच्या बाहेर जाणं. एक चौका टोकला मैदानावरती. संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल, कारण अंतिम सामना या खेळपट्टीवरती आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजाला जास्त भाव मिळाला, त्यामुळे संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल. कारण बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात, त्यामुळे या मॅच मध्ये दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. चॅम्पियन होण्यासाठी दोन संघ एकमेकाविरुद्ध लढतायत, परंतु आतापर्यंत 3 चेंडू 5 धावा 1 विकेट टीम यंगस्टार बोनसेत. यंगस्टर बोनसेत संघाला सुवर्ण संधी. सलग 2 षटकार आले तर महेंद्रभाई गणेशा बैलाचे मॅनेजिंगचा बादशाह यांच्या वतीने 1000 रुपये. रोशन फडके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू डॉट आलाय. प्रेशर वाढत चाललंय. मी मगाशी सांगितलं की 28 धावा करायच्यात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खावं लागेल. प्रति षटक तुम्हाला किती करायचे आहेत? 9.33 अर्थात 9 किंवा 10 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळे सध्या धावा झाल्या त्या 4 चेंडू मध्ये केवळ 5. आणि फटका चांगला मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. रन्स घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार दिलाय. चांगली फिल्डिंग मिडॉनला. योगेश भाई काय योगायोग आहे ना. एक ग्रुप मधून एक संघ फायनल खेळतो आणि एक लास्टच्या गटातून एफ गटून मधून फायनल खेळतोय. जबरदस्त सर्व संघांनी दमदार योगदान दिलं. नक्कीच ए ग्रुप मधून बातान संघ आपण पाहिला, ज्यानं जबरदस्त कामगिरी केली. खरं तर त्यांची गोलंदाजी भरपूर ताकदवर पाहायला मिळाली. आणि दुसरीकडे एफ ग्रुप मधून संघ आपण यंगस्टार बोनसेस संघाला पाहतोय. अंतिम सामना मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल. सध्या 5 चेंडू मध्ये 5 धावा. अंतिम चेंडू इथे पाठीमागे बॉल चाललाय. फाईन लेग रिझन मध्ये एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव इथे मिळेल की नाही. 22 ची 1 धाव मिळाली आणि षटक नंबर पहिलं समाप्त. बघा 2स्ट्रायकरला जो बॅट्समन होता तोच फलंदाज बाद झाला मैदानावरती आणि धक्का लागतोय मैदानाच्या मध्ये. अजून एक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात 2 गडी बाद 6.
यस नॉस्ट्रायकरचा दुसरी धावसाठी तिकडे त्या स्ट्राईकला होता तो आउट झालाय. मनोज आउट आहे. मनोज लक्ष असू द्या. नॉन स्ट्रायकर मध्ये जो खेळाडू होता तो बाद झाला. मनोज बाद झाले बघा लक्ष द्या. मनोज बाद झालाय. विकेट नंबर 2 षटक नंबर पहिलं समाप्त आणि 2 गडी बाद धाबा झालेत फक्त 6. आता समीकरण 12 चेंडू आणि 22 धाब्याची गरज. बघा एकेकालचा डावखुरा हाताचा दमदार फलंदाज आणि कोपरुली क्रिकेट संघाचा जबरदस्त क्षेत्ररक्षक की मित्रांनो कोपरुलीची स्पर्धा असू दे एखादा खेळाडू जर दुखाप्रस्त झाला ना लगेच आयामाया संकेत पाठी लागला म्हणजेच डॉक्टर संकेत खोंडे लगेच आपण तात्काळ वैद्यकीय सेवा त्याच्या माध्यमातून पाहतो. सध्या वैवाहिक जीवनामध्ये आपण त्याचा पाहिलं आयुष्याची दुसरी इनिंग देखील सुरुवात झाली आणि क्रिकेटपासून थोडंसं दूर राहतो पण आपल्या संघासाठी नेहमी चेअरअप करण्यासाठी येत असतो. डॉक्टर संकेत चटखोंडे श्री दत्तकृपा इंटरप्राइजेस आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडू 6 धाबा आणि आता गरज आहे 12 चेंडू मध्ये 22 धाब्याची. यॉर्क लाईनचा चेंडू अगदी स्लो गतीचा फेकलाय. फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. सामन्यामध्ये आपण पाहिलं की कमबॅक करताना बातान संघ मी तेच सांगितलं की धाबा जर 25 प्लस धाबा झाले तर एक फायटिंग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये दोन संघांमध्ये. इनसाइट आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित कनेक्शन नाहीये. जोपर्यंत चेंडू कव्हरमध्ये फिल्डिंग होणार तोपर्यंत एकदा मिळाली. सिंगन धावसंख्या पुढे चालली. धावपडका होती. फक्त 7 धाबा लागल्यात. 8 चेंडू झालेत आणि 7 धाबा. समीकरण आता बदललंय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं करायच्यात मैदानावरती अद्याप 21 धाबा. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों हार नहीं होती. संघर्ष दोन्ही संघाला करायचा आहे. सामना अंतिम आहे. स्लो गतीचा चेंडू पुन्हा एकदा फसवलाय. अजून एक डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल आणि मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे. योगेश भाई भातान संघ म्हटल्यानंतर आपले रोशनभाई 12 किंग अर्नव ट्रान्सपोर्टचे सर्व आमदार चषकाचे आयोजक यांच्या सासूरवाडीचा हा संघ आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी दमदार खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये त्यांच्या विरुद्ध परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रोशन शेठ यावं आमचे रोहित शेठ असतील राकेश शेठ ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राकेश शेठ आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. 8 चेंडू आणि आता 20 धाब्याची गरज आहे. धावपडकती धाबा केवळ लागल्या तर 8 आणि आता 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. इथनं 20 धाब्याची गरज आहे. इथनं एखादा मोठा फटका अपेक्षित असेल आणि नक्कीच त्यासाठी दोन संघ संघर्ष करतायत मैदानावरती. सामना फार महत्वाचा आहे. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि हा चेंडू सरळ थेट फिल्डरच्या हातामध्ये लॉंग ऑन रिझर्व मध्ये टिपलाय झेल आणि अजून एक फलंदाज बाद. मैदानावरती धक्का. नाहीये कारण फुलटॉस चेंडूवरती प्रहार केला. सरळ लॉंग ऑन रिझर्व मध्ये विकेट मिळाली आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि आता 7 बॉल मध्ये 20 धाब्याची गरज आहे. अद्याप सामना संपला नाहीये कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. एखादा चौकार किंवा एखादा षटकार तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. शेवटचा अंतिम चेंडू प्रहार केलाय बॉलवरती परंतु फिल्डर तैनात आहेत. एकदा मिळेल डबलसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. षटक नंबर 2 समाप्त झाले. धावसंख्या धावपडकती लागते ते म्हणजे फक्त 10 आणि अंतिम षटकामध्ये 18 धाबेची आवश्यकता. विश्वजित पाटील VP भाई आलाय बघा तो ट्रेंडिंगला. आमदार प्रशांत ठाकूर साहेब खंबीर उभे ते साथी. ज्येष्ठ नेते अरुण शेठागत यांचा पाठिंबा है जाहीर. आमदार वाह. विश्वजित क्या बात आहे. बघा VP किती खुश आहेत मित्रांनो. काय दमदार स्पर्धा त्यांची झाली आणि गेली आमदार साहेब 2009 पासून मला वाटतं 3 वर्षापासून जी सुरुवात झाली ती 12 वर्ष डे फॉर्मॅट आपण पाहिलीत आणि त्याच्यानंतर 2 वर्ष डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतो. एकूण 14 वर्ष ना VP भाई या आमदार चषकाला आपण पाहतो. पनवेलचे आमदार एकदा नाही रे, दोनदा नाही रे, तीनदा नाही, चौथ्यांदा
आणि परमनंट आमचे आमदार प्रचंड ठाकूर साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिलीत मित्रांनो. 6 चेंडू आता गरज है 18 धावेची. मैदानावरती दोन्ही संघ संघर्ष करतायत. कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. 6 चेंडू मध्ये 36 धावा जर बनत असतील तर 6 चेंडू मध्ये 18 धावाही बनू शकतील. फक्त कॉन्फिडन्स न क्रिकेट खेळावं लागेल. आणि आता मैदानावरती अंतिम 6 चेंडू 18 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस आणि पहिलाच बॉल पाठवलाय सरळ डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवलाय. बातान संघाचं नशीब फार महत्वाचं खरं तर भाग्य आहे. आतापर्यंत बातान संघाने जबरदस्त मेहनत त्या स्पर्धेमध्ये केली आहे. पंच चेक करतायत. जर हा सामना वंचित संघाने जिंकला तर त्या संघासाठी खरं तर गणेशा बैलाचे नियोजनाचा बेताज बादशाह महेंद्र पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता षटकरने सामना जरी जिंकवला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक. चला सेफ आहे. एकच धाव मिळेल. काय गोळ फिल्डिंग दाखवली आहे. स्टँडर्ड क्वालिटी. कौतुक करेल खरं तर फिल्डर त्या ठिकाणी. सागर भोईरचं कौतुक करेल. काय फिल्डिंग डिपार्टमेंट. 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. पुन्हा प्रहार. यावेळेस पुन्हा एकदा फिल्डर तैनात होते परंतु बॉल सीमारेखा बाहेर आलाय. षटकार. धाबा 4 चेंडू मध्ये मी तेच सांगितलं की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल. बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य मला आता आठवलं की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि सध्या तो सामना शेवटच्या षटकामध्ये 18 धावेची गरज होती. एक षटकार आलाय. एक सिंगल आली आहे. म्हणजे आता 4 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. दोन्ही तल्यबल संघ दोन्ही ताकदवर संघ. मेगा फिनाले मेगा फेस्टिवल कोण बनणार या स्पर्धेतला चॅम्पियन यासाठी ही लढत आहे. 4 चेंडू 11 धावेची गरज. गोलंदाज तयार. बॅटची एज पाठीमागे रन्स घेण्याचा प्रयत्न आणि इथे धाव अपुरी राहणार. 3 चेंडू आता 11 धावेची गरज आहे. एकदा नाही रे दोनदा. लवकर लागला की पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होणार. काय सुंदर लढत आहे. मेगा फिनाले मेगा फेस्टिवल दोन्ही संघ 3 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. धावपळ गती धावा लागले त्या 17 म्हणजे 3 चेंडू मध्ये आता 11 धावेची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. प्रितेश फडके. 3 चेंडू 11ची गरज. सामना चांगला रंगलाय. फुल टॉस आणि फटका यावेळेस बसलाय. विकेट मिळाली आहे. खरं तर इथे हा चेंडू फुलटॉस होता आणि यावरती जर षटकार आला असता तर सामना पुन्हा एकदा रंगतदार परिस्थितीमध्ये येऊ शकला असता. आता 2 चेंडू 11 धावेची गरज आहे. 2 बॉल 11 धावेची गरज. बघा बक्षिसामध्ये वाढ होतो मित्रांनो. जर हा सामना वंचित संघाने जिंकला तर गणेश बैलाचे नियोजनाचा बेताज बादशाह महेंद्र शेठ पाटील चिपले यांच्या वतीनं 2000 रुपये 2 गोंडा 2000 रुपये या ठिकाणी दिले जातील. सन्माननीय संतोष शेठ पाटील साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स, सन्माननीय रोशन शेठ पाटील अर्णव ट्रान्सपोर्ट्स यांना विनंती असेल आपण यावं. बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी आपल्याला विनंती असेल विश्वजित पाटील साहेबांच्या वतीनं यावं आपण व्यासपीठावरती. महत्वाचा चेंडू. या चेंडूवरती षटकार लागला तर सामना अंतिम चेंडू मध्ये आणि ती ताकद या फलंदाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची. योगेश वंचित संघाने जर सामना जिंकला
तर ओम साई केबल नेटवर्कचे सर्व संदेश भाई फडके, संदेश मिन्नाथ शेठ फडके, आमदार खऱ्यातून आमदार चर्चेत आमदार आयोजक यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. संदेश मिन्नाथ शेठ फडके यांच्या वतीनं 10,000 रुपये आणि प्रदीप फुलोरे यांच्या वतीनं 5,000. क्या बात आहे. संकेत. 2 चेंडू 11 धावेची गरज आहे. संकेत फुलोरे यांच्या वतीनं 5,000, एकूण 15,000 रुपयाचं पारितोषिक. आणि संतोष भाई यांच्या वतीनं देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक. एक धाव मिळेल. सामना आता पूर्णपणे भातान संघाच्या बाजूने आला आणि शेवटचा अंतिम चेंडू राहिलाय. 10 धावेची गरज. एखादा खराब चेंडू आला की तर सामना अंतिम चेंडू मध्ये होऊ शकतो. परंतु भातान संघाचं कौतुक यासाठी करेल की प्रत्येक मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी, त्यांची फिल्डिंग डिपार्टमेंट, त्यांची बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळेल. आणि सध्या या स्पर्धेमध्ये दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा चॅम्पियन संघ श्री दत्त क्रिकेट क्लब भातान संघ. कधी झुकला नाही कोणा भोर, कार्य दमदार आणि झंजार, कधी झुकला नाही कोणा भोर. देईल विकासाला करे तुमचा विश्वजित पाटील, देईल क्या बात है, क्या बात है. जबरदस्त क्रीडास्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं पर्व संपन्न झालं. सन्माननीय आमचे विश्वजित पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर आमचे संपूर्ण चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा संपन्न झाली. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला श्री दत्त क्रिकेट संघ भातान. अभिनंदन भातान क्रिकेट संघ. तत्पूर्वी आपण या ठिकाणी सन्मान करूया बिफेबाई, एक अशा व्यक्तिमत्वाचा की ज्याने 5 रात्री अविरत सेवा करताना दिली. भले ते आपल्यासाठी सेवा दिली परंतु त्यांचा